नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. मी प्रोफेसर एस सूर्यवंशी आपल्या सरस्वती कॉमर्स अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आपल्या ऑनलाईन बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत. ऑनलाईन बॅच करण्यासाठी आपल्या क्लासेसचं गुगल प्ले स्टोअरवरती सरस्वती कॉमर्स अकॅडमी ई लर्निंग या नावाने ॲप आहे. ते ॲप डाउनलोड करा आणि ऑनलाईन बॅचेसचा डिटेलमध्ये अभ्यास करण्यासाठी आनंद घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा शेवटचा व्हिडिओ घेतोय ज्याच्यामध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट या सब्जेक्टमध्ये म्हणजे मला जे थेरी कन्सेप्ट सांगायचा होता त्या थेरी कन्सेप्टचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. तर या पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल क्वेश्चन्स कशा पद्धतीने सोडवले जातात याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कसं ओळखायचं. तर हा व्हिडिओ सुद्धा त्याचाच एक भाग आहे. तर चला तर मग सुरू करूया आपला पुढचे डायरेक्ट एक्सपेन्सेस. आजच्या व्हिडिओचा पहिला पॉइंट आहे आपला ट्रेड एक्सपेन्सेस अँड जनरल एक्सपेन्सेस. हे दोन्ही आयटम बऱ्याच वेळेस आपल्याला एक्झाम मध्ये कन्फ्यूज करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम मध्ये याच्यावर कसा प्रश्न येतो आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचंय ते आपण समजून घेणार आहोत. त्या अगोदर ट्रेड एक्सपेन्सेस म्हणजे काय आणि जनरल एक्सपेन्सेस म्हणजे काय ते बघा. तर ट्रेड एक्सपेन्सेस और जनरल एक्सपेन्सेस आर द पार्ट ऑफ ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस. हे दोन्ही एक्सपेन्सेस जे आहेत ते ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशनचे रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत. म्हणजेच हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस झाले. ट्रेड एक्सपेन्सेस अँड जनरल एक्सपेन्सेस आर पार्ट ऑफ ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस म्हणजेच हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस झाले. मग याला डायरेक्टली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहायचं का? तर नाही बेटा. त्याला कशा पद्धतीनं आणि कधी कुठं लिहायचंय ते आता समजून घ्या. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, याला नोट डाऊन करून घ्या. चला तर मग बघूया की ट्रेड एक्सपेन्सेस आणि जनरल एक्सपेन्सेस आपण कुठं रेकॉर्ड करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रायल बॅलन्स कंटेन्स ओनली ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस इज recorded at डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ज्या क्वेश्चन मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये फक्त ओनली ट्रेड एक्सपेन्सेस दिलेले आहेत, फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिलेले आहेत, तर त्या केसमध्ये आपल्याला ट्रेड एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करायचे. आत्ताच आपण पाहिलं की ट्रेड एक्सपेन्सेस अँड जनरल एक्सपेन्सेस आर पार्ट ऑफ ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस. म्हणजे ऑब्विसली ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहिणार आहोत. बट ज्यावेळेस ट्रायल बॅलन्स मध्ये फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिले आहेत, ओन अँड ओनली ट्रेड एक्सपेन्सेस किंवा जनरल एक्सपेन्सेस, म्हणजे ऍट अ टाइम हे दोन्ही नाहीत. एक तर ट्रेड एक्सपेन्सेस दिलेले आहेत किंवा जनरल एक्सपेन्सेस दिलेले आहेत, दोन्ही नाहीत. दोन्हीपैकी एक आहे. मग जे आहे ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डायरेक्टली रेकॉर्ड करायचे. मग प्रश्न असा आहे की ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ट्रेड एक्सपेन्सेस पण ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले आहेत आणि जनरल एक्सपेन्सेस पण दिलेले आहेत. लक्ष द्या. ट्रायल बॅलन्स कंटेन्स ट्रेड एक्सपेन्सेस अँड सन्ड्री एक्सपेन्सेस और मिसलिनियस एक्सपेन्सेस और ऑफिस एक्सपेन्सेस और जनरल एक्सपेन्सेस. तर हे जनरल एक्सपेन्सेसचे अल्टरनेटिव्ह नाव आहेत, ते लक्षात ठेवा. कोणते कोणते? सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस और जनरल एक्सपेन्सेस. ह्या तिघांचाही मिनिंग एकच येतो. का असतात हे सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस? जे आपण बिझनेस करत असताना जे छोटे छोटे खर्च करतो. उदाहरणार्थ आपल्या बिझनेसमध्ये कस्टमर आलेला आहे किंवा कोणीतरी रिलेटिव्ह आलेला आहे, बिझनेस रिलेटिव्ह आलेला आहे. मग आपण त्याला काहीतरी बऱ्याच वेळेस चहा पाणी मागवत असतो. तर टी अँड कॉफी रिलेटेड एक्सपेंडिचर्स.
बऱ्याच वेळेस असे काही पाहुणे येतात बिझनेसमध्ये, रिलेटिव्ह येतात, ज्यांना आपल्याला जेवण करण्यासाठी सुद्धा बाहेर घेऊन जावं लागतं. मग ते जेवणाचे जे खर्च आहेत, हे जे किरकोळ खर्च असतात ना, जे स्मॉल स्मॉल एक्सपेंडिचर्स असतात, ते स्मॉल स्मॉल एक्सपेंडिचर्स आपण जनरल एक्सपेन्सेस किंवा सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणून दाखवतो. त्यालाच मिसलिनियस एक्सपेन्सेस किंवा ऑफिस एक्सपेन्सेस हे म्हणलं गेलं जातं. तर ज्या केसमध्ये आपल्याला दोन्ही एक्सपेन्सेस दिलेले आहेत ट्रायल बॅलन्स मध्ये, कोणते दोन्ही? ट्रेड एक्सपेन्सेस पण दिलेले आहेत आणि सन्ड्री एक्सपेन्सेस पण दिलेले आहेत. आता सन्ड्री ऐवजी मिसलिनियस वर्ड असेल किंवा जनरल किंवा ऑफिस, हे 4 शब्दापैकी कुठलाही शब्द असू शकतो. मग त्या केसमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं फायनल अकाउंट मधलं आन्सर लिहायचं बघा, कुठे फिट करायचं. ज्या वेळेस ट्रायल बॅलन्स मध्ये हे दोन्ही एक्सपेन्सेस दिलेले आहेत, ट्रेड एक्सपेन्सेस पण दिलेले आहेत आणि जनरल एक्सपेन्सेस, त्या जनरल एक्सपेन्सेसचे अल्टरनेटिव्ह लक्षात घ्या. त्या केसमध्ये आपल्याला ट्रेड एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करायचे. कुठं? ट्रेड एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड ॲट डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. तर ट्रेड एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे आणि जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करायचे. समजला हा डिफरन्स? व्हेरी सिंपल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपली पुढची कन्सेप्ट आहे जी एक्सपेन्सेसच्या रिलेटेड आहे, इन्शुरन्स. तर इन्शुरन्स काय असतो? इन्शुरन्स एक्सपेन्स, ऑल्सो नोन ॲज इन्शुरन्स प्रीमियम, इज द कॉस्ट पेड टू इन्शुरन्स कंपनीज टू कव्हर देअर रिस्क फ्रॉम अनएक्सपेक्टेड इव्हेंट. व्हॉट इज द इन्शुरन्स? तर इन्शुरन्स इज अ पेमेंट मेड टू इन्शुरन्स कंपनी टू कव्हर रिस्क. बिझनेसमध्ये जे रिस्क असतात, बऱ्याच टाईपच्या रिस्क असतात, वेगवेगळ्या रिस्क असतात, त्या सर्व रिस्क कव्हर करण्यासाठी आपण त्या रिस्कला गॅरंटी मिळवण्यासाठी आपण इन्शुरन्स कंपनीकडून इन्शुरन्स काढतो. उदाहरणार्थ फायर इन्शुरन्स. आता फायर ही बिझनेससाठी फार मोठी रिस्क आहे. जर बिझनेसमध्ये जर आग लागली तर आगीमध्ये आपल्या बिझनेसमधला सर्व स्टॉक जळून जाऊ शकतो. मग त्या केसमध्ये आपण काय करतो? इन्शुरन्स कंपनीकडून इन्शुरन्स पॉलिसी घेत असतो. मग ती पॉलिसी आपल्याला रिस्क कव्हर करून देते. म्हणजे ज्या वेळेस जर आपल्या बिझनेसमध्ये जर आग लागली, त्या आगीमध्ये जर काही नुकसान झालं तर इन्शुरन्स कंपनी आपल्याला नुकसान भरपाई करून देत असते. म्हणजे इन्शुरन्स रिलेटेड एक्सपेंडिचर्स आहे ते फायनल अकाउंट प्रिपेअर करत असताना आपल्याला कशा पद्धतीनं रेकॉर्ड करायचे ते या ठिकाणी बघणार आहोत. मग कोणते कोणते इन्शुरन्स असतात लक्ष द्या. पहिला आहे फक्त इन्शुरन्स असा वर्ड दिलेला आहे, म्हणजे हा बिझनेसच्या रिलेटेड इन्शुरन्स आहे. फायर इन्शुरन्स असेल किंवा मोटार कार इन्शुरन्स असेल किंवा बिझनेस अदर प्रॉपर्टी रिलेटेड इन्शुरन्स असेल, तर हे इन्शुरन्स आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणून दाखवायचे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवायचे. नेक्स्ट इन्शुरन्सचा आयटम असतो फॅक्टरी इन्शुरन्स. नावावरून समजतंय हा फॅक्टरी रिलेटेड इन्शुरन्स आहे. मग फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून ओळखतो आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करतो. मग फॅक्टरी इन्शुरन्स कुठं रेकॉर्ड करायचा? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. नेक्स्ट आहे पार्टनर्स लाईफ इन्शुरन्स. कधी कधी जॉईंट लाईफ पॉलिसी पण असते. जॉईंट लाईफ पॉलिसी पार्टनर्सची, बिझनेसमध्ये जे ओनर्स आहेत बिझनेसचे, त्या ओनरचा लाईफ इन्शुरन्स आहे. मग पर्सनल एक्सपेंडिचर आहे ओनरचा. इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स आहे, तर त्याला आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करायचं आहे ॲज अ ड्रॉविंग म्हणून रेकॉर्ड करायचं. नेक्स्ट आहे वर्कर्स लाईफ इन्शुरन्स. आता बिझनेसमध्ये फॅक्टरीमध्ये जे काम करणारे वर्कर्स आहेत त्या वर्करच्या लाईफचा इन्शुरन्स काढलेला, म्हणजे बिझनेसच्या रिलेटेड आणि प्रोडक्शनच्या रिलेटेड इन्शुरन्स, प्रोडक्शनच्या रिलेटेड खर्च आहे. मग याला डायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. हा आयटम तुम्हाला 12वीच्या सिलेबसला सध्या नाहीये.
तरी मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. अँड लास्ट वन इज द एम्प्लॉईज लाईफ इन्शुरन्स. बिझनेसमध्ये जे मॅनेजर्स आहेत आणि अदर स्टाफ जो आहे त्यांच्या लाईफचा जर इन्शुरन्स काढला, समजा कोरोनाच्या काळामध्ये मोठमोठ्या कंपन्यांना गव्हर्नमेंटनं कंपल्सरी केलेलं होतं की काम करणारे जे वर्कर्स आहेत, जे एम्प्लॉय आहेत, जे स्टाफ मेंबर आहेत, त्या सर्वांचा इन्शुरन्स असला पाहिजे, लाईफ इन्शुरन्स. मग हा एम्प्लॉईचा जो लाईफ इन्शुरन्स आहे त्याला ऑफिस एक्सपेंडिचर म्हटलं जातं. ते इनडायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं आहे. तर हा झाला इन्शुरन्सचा पॉईंट. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा पॉईंट आहे ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की काही स्पेसिफिक आयटम जे परचेस ऑफ गुड्स और फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत. पर्टिक्युलरली ते आपण फॅक्टरीच्या रिलेटेड एक्सपेंडिचर केलेत किंवा गुड्स परचेस करताना एक्सपेंडिचर केलेत. म्हणजे ज्यावेळेस आपण गुड्स परचेस करताना जे खर्च करतो किंवा फॅक्टरीच्या रिलेटेड एक्सपेन्सेस करतो आपण त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. मग असे कुठले आयटम आहेत जे आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करायचे. आता हे राहिलेले आयटम आहेत जे ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होतात. ते सर्व याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ नंबर 6 आणि व्हिडिओ नंबर 7 मध्ये कव्हर केलेले आहेत आपण. ते सर्व ट्रेडिंग अकाउंटचे आयटम जे एक्सपेन्सेस आहेत ते कव्हर झालेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला एक्झाम्पल आहे कोल, केक, गॅस, मोटिव्ह पॉवर और ऑइल. लक्षात घ्या, आपल्याला दगडी कोळसा जो आहे किंवा कोक जे आहे, सॉरी इथं शब्द केक सुद्धा असू शकतो, स्पेलिंग मिस्टेक असेल, बुक मध्ये बघून त्याला करेक्ट करा. किंवा गॅस किंवा मोटिव्ह पॉवर, आपल्याला ह्या सर्व गोष्टींची गरज कुठे आहे? फॅक्टरीमध्ये. वॉटर असेल, ग्रीस असेल, हे सर्व एक्सपेन्सेस हे फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत. म्हणून याला आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करतो. जे काही पॉवर रिलेटेड, एनर्जी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला डायरेक्टली ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे. नेक्स्ट एक्झाम्पल, फॅक्टरी लाइटिंग अँड हीटिंग. मला सांगा, नावामध्ये तर फॅक्टरी आहे, फॅक्टरी रिलेटेड एक्सपेंडिचर आहे. हीटिंग कुठं असते? ऑफिसमध्ये का फॅक्टरीमध्ये? फॅक्टरीमध्ये एनर्जी गरजेची आहे. प्रोडक्शन करत असताना बॉयलरमध्ये एनर्जी हीट लागते, फायर लागत असते. मग ती फायर क्रिएट करण्यासाठी आपण दगडी कोळसा किंवा ऑइल, वॉटर किंवा ग्रीस हे यूज करत असतो. म्हणजे डायरेक्ट एक्सपेंडिचर ते डायरेक्टली ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करायचे. परंतु ज्या वेळेस आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस किंवा लाइटिंग असा सिंपल वर्ड दिलेला आहे, त्या केसमध्ये आपल्याला ते एक्सपेन्सेस आपल्याला डायरेक्टली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे. हे लक्षात ठेवा. कोणते? इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस और लाइटिंग. ट्रायल बॅलन्स मध्ये फक्त इतकं दिलेलं आहे, तिथं जास्त असा वर्ड एक्सप्रेसिव्ह नाही की जे एनर्जी एक्सप्रेस करतो. एनर्जी आपल्याला फॅक्टरीमध्ये लागते म्हणून त्याला ट्रेडिंगच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे. पण ज्यावेळेस ट्रायल बॅलन्स हे फक्त इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस सांगतं त्यावेळेस त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. नेक्स्ट आयटम आहे प्रायमरी पॅकिंग चार्जेस. आता प्रोडक्टला जी प्रायमरी पॅकिंग करतो आपण, लक्षात घ्या, प्रायमरी पॅकिंग म्हणजे काय? उदाहरणार्थ पार्लेजी प्रोडक्ट. आता पार्लेजी मध्ये जे 12 किंवा 14 बिस्किट्स आहेत, ते 14 बिस्किट्स एका पॅकेटमध्ये पॅक करण्यासाठी जी आपण वरून कव्हर लावलेलं आहे पार्लेजीचं, त्याच्यावर एक मुलीचं चित्र आहे आणि प्रोडक्टचे इन्स्ट्रक्शन्स, इन्फॉर्मेशन आहे, ती प्रायमरी पॅकिंग आहे. परंतु ज्यावेळेस नंबर ऑफ पार्लेजी क्वांटिटी 24चा पॅक किंवा असे 2400 अनेक पॅक आपण मोठ्या कार्टून मध्ये पॅक करतो, मोठ्या खोक्यामध्ये पॅक करतो, त्याला सेकंडरी पॅकिंग म्हणायचं. लक्षात घ्या, ती सेकंडरी पॅकिंग झाली. ती प्रोडक्ट सोबत सेल होते का? डायरेक्टली सेल होत नाही. प्रायमरी पॅकिंग जी आहे ती प्रोडक्ट सोबत डायरेक्टली कस्टमरला सेल होते. मग आपण इथं चर्चा करतोय प्रायमरी पॅकिंगची. मग प्रायमरी पॅकिंग ही डायरेक्टली रिलेटेड टू प्रोडक्ट आहे, त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणायचं आणि त्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं, प्रायमरी पॅकिंग. आणि ज्यावेळेस सेकंडरी पॅकिंग दिलं जाईल तर सेकंडरी पॅकिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. ते आपण पुढच्या स्क्रीन मध्ये बघणार आहोत. तर पुढची कन्सेप्ट आहे रॉयल्टी. लक्षात ठेवा, हा एकमेव आयटम आहे रॉयल्टीचा
जो आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचं, लक्षात ठेवा हा एक्सेप्शनल आयटम लक्षात राहत नाही. रॉयल्टी काय असते, तर रॉयल्टी म्हणजे आपण जे गव्हर्नमेंटला नॅचरल रिसोर्सेस एक्सट्रॅक्ट करण्यासाठी फीस पेड करतोय. उदाहरणार्थ एखाद्याची वीट भट्टी आहे, मग वीट भट्टीसाठी आपल्याला माती लागते. मग ती जी माती आहे ती नॅचरल रिसोर्स आहे. मग तो नॅचरल रिसोर्स आपण निसर्गामधून बिझनेससाठी यूज करतोय, तर आपल्याला गव्हर्नमेंटची परमिशन हवी असते. मग ती गव्हर्नमेंटची परमिशन घेण्यासाठी आपण गव्हर्नमेंटला फीस पेड करत असतो. त्या फीसला रॉयल्टी म्हणतात. तर ज्यावेळेस रॉयल्टी प्रोडक्शनच्या रिलेटेड एक्सपेंडिचर आहे, म्हणून त्याला आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचंय. आता आपण पुढचं कन्सेप्ट बघणार आहे की जे स्पेसिफिकली ऑफिस और सेल्स और ऍडमिनिस्ट्रेशन और फायनान्स रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत. म्हणजे जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते आहेत ते बघणार, जे डायरेक्टली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होणार आहेत. आता जे आपण बघितलं ट्रेडिंगच्या डेबिटला रेकॉर्ड होणारे पाहिलं होतं. तर आयटम नंबर 1 आहे पोस्टेज अँड टेलिग्राम और टेलिफोन चार्जेस. तर ऑफिस रिलेटेड एक्सपेंडिचर आहेत, यांचा आणि प्रोडक्शनचा काही संबंध येत नाही. म्हणजे प्रोडक्शन रिलेटेड एक्सपेन्सेस नाही, ते ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत. याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. जे काही आपण पोस्टानं, जे टेलिग्रामनं आपण संदेश पाठवत असतो, पत्र व्यवहार करत असतो, तो जो पत्र व्यवहार आहे किंवा बिझनेसमध्ये जे आपण टेलिफोन यूज करतोय, ते टेलिफोनच्या रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत, ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. म्हणजे ते प्रोडक्शनच्या रिलेटेड नाही आहेत. नेक्स्ट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आता बिझनेसमध्ये जे ऑफिसमध्ये जे आपण प्रिंटिंगचे पेजेस यूज करतो किंवा स्टेशनरी यूज करतो, स्टेपलरच्या पिना, रजिस्टर्स, पेन, पेन्सिल, हे जे स्मॉल एक्सपेंडिचर्स आहे जे प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या रिलेटेड आहेत, ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात आणि त्यांना आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करतो. नेक्स्ट आयटम आहे ऑडिट फीस. तर ऑडिट आणि प्रोडक्शनचा काही संबंध लागत नाही. समजा ज्यावेळेस पर्टिक्युलरली फॅक्टरी किंवा प्रोडक्शनचं ऑडिट झालेलं आहे, त्यावेळेस त्याला डायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणू शकतो. पण आपल्या 12वीच्या सिलेबसला ऑडिट फीस हा सिंपल वर्ड दिला जातो, हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणून ओळखला जातो आणि त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. नेक्स्ट आयटम आहे इंटरेस्ट ऑन लोन. लक्ष द्या, ज्यावेळेस आपण बँकेकडून किंवा प्रायव्हेट एखाद्या पर्सन कडून, एखाद्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडून लोन घेतो बिझनेससाठी, त्या लोनवर जे आपण इंटरेस्ट पेड केलेला आहे, जो आपण पेड केलेला इंटरेस्ट आहे तो बिझनेससाठी खर्च आहे आणि ते फायनान्स रिलेटेड एक्सपेंडिचर आहे. कशाच्या? फायनान्सच्या रिलेटेड एक्सपेंडिचर आहे. म्हणजे ते इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे आणि त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं बँक चार्जेस. आता बँकेनं जे आपल्याला चार्जेस घेतलेले त्याचा आणि प्रोडक्शनचा काही संबंध येतो का? तो प्रोडक्शन रिलेटेड एक्सपेंडिचर नाही, तो ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड एक्सपेंडिचर आहे. त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं ऍडव्हर्टाइजमेंट. आता आपण जाहिरात कशासाठी करतो? तर आपल्या बिझनेसमध्ये जे गुड्स आहेत ते विकण्यासाठी. सेल्स रिलेटेड एक्सपेंडिचर आहे ऍडव्हर्टाइजमेंट. मग सेल्सच्या रिलेटेड एक्सपेंडिचर हे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर्स असतात आणि त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करत असतो. नेक्स्ट एक्झाम्पल येतं रिपेअर्स अँड मेंटेनन्स. बिझनेसमध्ये लक्षात घ्या, ज्या मशिनरी आहेत, मग भले त्या मशिनरी फॅक्टरीमध्ये आहेत किंवा व्हेकल्स आहेत, बिझनेसमध्ये व्हेकल्स आहेत किंवा बिल्डिंग आहे, ज्यावेळेस आपण रेव्हेन्यू नेचरचे रिपेअर्स अँड मेंटेनन्स करतो, नॉट अ कॅपिटल नेचर. जे रेग्युलर रिपेअर्स अँड मेंटेनन्स असतात, जे आपण दरवर्षी रिपेअर्स अँड मेंटेनन्स करतो, ते रिपेअर्स अँड मेंटेनन्स आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून रेकॉर्ड करायचे आणि ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करत असतो. नेक्स्ट एक्झाम्पल एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस.
आता एंटरटेनमेंटचा आणि प्रोडक्शनचा काय संबंध आहे का? काही संबंध नाही एंटरटेनमेंट आणि प्रोडक्शन. डायरेक्ट एक्सपेंडिचर नाही, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. ऍडमिनिस्ट्रेशनच्या रिलेटेड एक्सपेन्सेस आहे ते. नेक्स्ट, लोडिंग चार्जेस. लोडिंग चार्जेस म्हणजे ज्या वेळेस आपण गुड्स सेल करत असतो कस्टमरला, मग सेल केलेल्या गुड्स ह्या ट्रकमध्ये किंवा व्हेकलमध्ये लोड करत असताना जे आपण लेबरला पेमेंट करतोय ते लोडिंग चार्जेस हे सेल्स रिलेटेड एक्सपेंडिचर आहे. त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं. आणि ज्यावेळेस आपण परचेस केलेल्या गुड्स, आपण बिझनेसमध्ये परचेस केलेल्या गुड्स अनलोडिंग करत असतो, ते अनलोडिंग चार्जेस मात्र ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातील, जे 12वीच्या सिलेबसमध्ये नाही दिलेलं. नेक्स्ट आहे लीगल चार्जेस. आता लीगल चार्जेस आणि प्रोडक्शनचा काही संबंध लागत नाही. दिस इज नॉट अ प्रोडक्शन रिलेटेड एक्सपेंडिचर, इट इज ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड एक्सपेंडिचर, देअरफॉर इट इज रेकॉर्डेड ॲट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. नेक्स्ट आहे अलाउन्सेस. आता आपल्या बिझनेसमध्ये जे काम करणारे एम्प्लॉई आहेत, त्या काम करणाऱ्या एम्प्लॉईला जे आपण अलाउन्सेस देतोय, एक्स्ट्रा रिम्युनरेशन देतोय, त्याला आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट आयटम आहे सेकंडरी पॅकिंग चार्जेस. आणि आताच बघितलं आपण प्रायमरी पॅकिंग चार्जेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे, तर सेकंडरी पॅकिंग चार्जेस आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करायचे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे की आतापर्यंत आपण जे काही 2 लेक्चरमध्ये एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचं बघितलं, डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, तर हे आपण नॉमिनल अकाउंटचा अभ्यास करत होतो. कशाबद्दल स्टडी करत होतो? नॉमिनल अकाउंट्स. तर जे एक्सपेन्सेस अँड लॉसेसच्या रिलेटेड अकाउंट्स असतात त्याला नॉमिनल अकाउंट म्हणतो, आणि जे इन्कम अँड गेन्सच्या पण रिलेटेड असतात त्याला आपण नॉमिनल अकाउंट म्हणतो. तर काय नॉमिनल अकाउंट परत एकदा समजून घ्या, त्याची गरज इथं फार आहे. लक्ष द्या. ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आर नॉमिनल अकाउंट्स. हे दोन्ही अकाउंट्स हे नॉमिनल अकाउंट आहेत, आणि या दोन्ही अकाउंटला आपण जे डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड करतो, ते एक्सपेन्सेसचे अकाउंट सुद्धा नॉमिनल अकाउंट होते, हे लक्षात ठेवा. तर नॉमिनल अकाउंट हे आपण अकॉर्डिंग टू जी ट्रॅडिशनल अप्रोच आहे, ट्रॅडिशनल अप्रोच नुसार आपण नॉमिनल अकाउंटचं क्लासिफिकेशन करत असतो. तर 2 अप्रोचेस आपण 11वीचा सिलेबस बघत असताना बघितले होते, टाइप्स ऑफ अकाउंट पाहत असताना, ट्रॅडिशनल अप्रोच आणि मॉडर्न अप्रोच. तर मॉडर्न अप्रोच नुसार नॉमिनल अकाउंटचे पुढं 2 टाइप्स पडतात, एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट आणि इन्कम अँड गेन्स अकाउंट. तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रॅडिशनल अप्रोच नुसार आपण नॉमिनल अकाउंट असं क्लासिफिकेशन करतो, तर मॉडर्न अप्रोच नुसार आपण एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट अँड इन्कम अँड गेन्स अकाउंट असं क्लासिफिकेशन करत असतो. तर या ठिकाणी आपण काय शिकलो, तर एक्सपेन्सेस अँड लॉसेस मध्ये एक्सपेन्सेस हे डायरेक्ट एक्सपेन्सेस ही असू शकतात आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सुद्धा असू शकतात, आणि त्याच पद्धतीने इन्कम सुद्धा हे डायरेक्ट इन्कम किंवा इनडायरेक्ट इन्कम असू शकतात. पण ही कन्सेप्ट का गरजेची आहे आपल्याला लक्षात घेण्यासाठी, याचा काय आहे, फायनल अकाउंट तयार करत असताना या कन्सेप्टचा यूज कुठे होणार आहे. तर लक्ष द्या, ज्यावेळेस आपण ट्रेडिंग अकाउंट म्हणजे फायनल अकाउंट मध्ये जे आपण ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करतोय, ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करत असताना लक्षात ठेवायचंय आपल्याला जे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे, आणि जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायचे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या क्रेडिटला डायरेक्ट इन्कम येईल, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला डायरेक्ट इन्कम येईल. डेबिटला डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि क्रेडिटला डायरेक्ट इन्कम. काय असतं डायरेक्ट एक्सपेन्सेस ते सुद्धा बघितलं. डायरेक्ट एक्सपेन्सेस आर कनेक्टेड विथ प्रोडक्ट परचेस ऑफ गुड्स, प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गुड्स और फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस, याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. आणि डायरेक्ट इन्कम, तर डायरेक्ट इन्कम इज कनेक्टेड
विथ सेल्स ऑफ गुड्स. आपल्याला जे गुड्स सेल केल्यानंतर जे इन्कम मिळणार आहे त्याला आपण डायरेक्ट इन्कम म्हणतो. आणि फक्त सेल्स हे आपलं डायरेक्ट इन्कम आहे. बाकी सर्व इनडायरेक्ट इन्कम म्हणून रेकॉर्ड करत असतो. तर या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय रेकॉर्ड करायचे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड करतो, तर क्रेडिटला इनडायरेक्ट इन्कम रेकॉर्ड करत असतो. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट इन्कम. तर विद्यार्थी मित्रांनो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काय असतात? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर कनेक्टेड विथ ऑफिस और ऍडमिनिस्ट्रेशन और सेल्स ऑफ गुड्स. ऑफिसच्या रिलेटेड किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंटच्या रिलेटेड किंवा सेल ऑफ गुड्स रिलेटेड एक्सपेन्सेस. परचेस ऑफ गुड्स रिलेटेड एक्सपेंडिचर हे डायरेक्ट असतात, तर सेल्सच्या रिलेटेड एक्सपेंडिचर हे इनडायरेक्ट असतात. फॉर एक्झाम्पल ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट आपण गुड्स विकाव्या म्हणून करतो. मग ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर इज रिलेटेड विथ सेल्स and it is called indirect expenditure and recorded at profit and loss account debit side. Indirect income काय आहे, तर जे सेल ऑफ गुड्स सोडून, सेल्स पासून मिळणारं जे इन्कम आहे ते सोडून बाकी सर्व इन्कम आपले इनडायरेक्ट इन्कम असतात. तर इनडायरेक्ट इन्कम्स आर अदर दॅन सेल्स ऑफ गुड्स. सेल्सचं जे इन्कम आहे त्याला सोडून बाकीचे सर्व इन्कम आपण इनडायरेक्ट इन्कम म्हणून शो करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपला थेअरीचा जो पॉइंट आहे, जे थेरॉटिकल पॉइंट आहेत ते सर्व या ठिकाणी फायनल अकाउंटचे थेअरीचे मेन पॉइंट आज कव्हर केलेले आहेत, संपलेले आहेत. तर याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंटचे प्रॅक्टिकल क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला लागणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.